दिग्रस येथे आरोग्य संकल्प अभियान अंतर्गत भव्य मोफत आरोग्य शिबिर। पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन। नमस्कार, आपण पाहत आहात माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदाडे, सहसंपादक आदिल शेख। राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून दिग्रस येथे आरोग्य संकल्प अभियान अंतर्गत भव्य मोफत आरोग्य निदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। आरोग्य सेवा समिती यवतमाळ यांच्या वतीने तसेच दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था सावंगी आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर रविवारी 14 जून 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दिनबाई विद्यालय दिग्रस येथे पार पडणार आहे। या शिबिरात अनुभवी व तज्ञ डॉक्टरांकडून हृदयविकार, कर्करोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग, हृदयरोग, नेत्ररोग, कान नाक घसा विकार, श्वसन रोग, मानसिक आजार, न्यूरोविकार, दंत व मुखरोग तसेच मूत्ररोग आदी विविध आजारांचे मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे। महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, विविध प्रकारच्या कॅन्सरची तपासणी, पॅप स्मिअर चाचणी, वंध्यत्व तपासणी, व्हेरिकोज वेन्स तपासणी, किडनी तपासणी तसेच ECG सह विविध आरोग्य चाचण्या करण्यात येणार आहे। शिबिरामध्ये तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना पुढील उपचार, शस्त्रक्रिया व विशेष वैद्यकीय सेवांसाठी मार्गदर्शन केले जाणार असून अनेक उपचार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणार आहेत। यासोबतच नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची सुविधाही शिबिरात उपलब्ध राहणार आहे। यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत असे आवाहन करण्यात आले आहे। दिग्रस, दरबाहा आणि नेर विधानसभा मतदारसंघातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी हे शिबिर मोठा दिलासा ठरणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। आरोग्य सुविधा सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर परिसरातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।